वारंवार काहीतरी खाण्याच्या सवयीमुळे किंवा विरुद्ध अन्न खाण्यामुळे किंवा ऋतुचर्या दिनचर्या न पाळल्यामुळे आपल्याला त्रास चालू होतो। यामध्ये दोन गट मोडतात। एक म्हणजे ज्यांच्यामध्ये पित्त खूप जास्त वाढलेलं असते, तीक्ष्णता खूप जास्त वाढलेली असते, जळजळ होते, हातापायाची आग होते। आणि दुसरा गट असतो ज्यामध्ये वात व कफ दोष जास्त वाढलेला असतो। यामध्ये आमवात, पोट फुगणे, पोट दुखणे, फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉल वाढणे, PCOD, थायरॉइड यासारखे भयंकर त्रास चालू होतात। दुसऱ्या गटात मोडणाऱ्या वात व कफ दोष वाढणाऱ्यांसाठी एक अचूक उपाय। तुम्ही काय करायचं आहे तर मेथ्या, कलोंजी, अळीव आणि ओवा हे सम प्रमाणात थोड्या कोणत्याही भांड्यावर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर याची एक बारीक पूड करायची आहे। ज्यांना पण आमवात किंवा वात कफ दोष वाढल्यामुळे त्रास होत असेल त्यांनी हे अर्धा चमच पावडर 1 कप कोमट पाण्यामध्ये जेवणाआधी अर्धा तास सकाळ आणि संध्याकाळ सेवन करायचं आहे। हा उपाय तुम्ही जर 2 ते 3 आठवडे नियमित चालू ठेवला तर तुमची लक्षणे कमी होतील, हातपाय दुखणे कमी होतील, आमवाताचा त्रास सुद्धा कमी होण्यास मदत होईल। पण जर तुम्हाला या उपायामुळे उष्णता वाढत आहे असं जर वाटत असेल तर हा उपाय लगेच बंद करावा। धन्यवाद।